गोलंदाज तयार असेल पहिलं षटक फेकण्यासाठी. P1चा षटक. पहिला ट्रम्प कार्ड. गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती. विशालच्या हातामध्ये चेंडू असेल. मागील 2 मॅच बघितलं गेलं तर 2 मॅच मध्ये तिन्ही मॅचेस बघितलं गेलं तर तिन्ही मॅच एकतर्फे झाल्यात. चौथी मॅच होईल का तशी काय मॅच मध्ये टफ फाईट पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज मॅच पाहायला प्रेक्षकांना नेहमीच मजा येते आणि तशी मात्र मॅच मात्र इथं रंगेल का. पापडचा बाळा संघ देखील खूप चांगला संघ आहे. अनेक स्पर्धेमध्ये हा संघ सहभागी नोंदवतो. डे असो किंवा नाईट स्पर्धा असो तिथे मात्र निश्चितच हा संघ पाहायला मिळतो कारण की मी नेहमीच पाहतोय या संघाला. विशाल असेल गोलंदाजी ट्रॅक वरती. सलामीचा फलंदाज विपुल घरत. स्ट्राईक एंड फलंदाज. स्वप्नील गायकर असेल नॉन स्ट्राईकला. गोलंदाज तयार पहिला चेंडू फेकण्यासाठी. इथं मात्र हलक्यातने मात्र क्लीन बॉल. फलंदाज बाद विपुल घरत. घरत जोशी गायकर असे सर्व वेगवेगळी आडनाव पाहायला मिळतील. पापडीचपाडा या गावातले खेळाडू. संकेत जोशी आलाय स्ट्राईकला. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज असेल. पहिल्याच बॉलवरती क्लीन बॉल. 0 धावसंख्येवरती पहिला धक्का दिला पापडीचपाडा टीमला. गोलंदाज विशालने. पुन्हा एकदा विशाल तयार आहे. यावेळेस मात्र चांगला ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. फिल्डिंग डिपार्टमेंट तेवढी चांगली पाहायला मिळते. फक्त सिंगल मिळते. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 2 चेंडू फेकले. सिंगल धाव खर्च केली आहे. 1 विकेट मात्र प्राप्त केली आहे गोलंदाज विशालने. आता मात्र आलाय स्वप्नील गायकर. विपुल घरत. विपुल घरत स्ट्रायकेनला. हाफ टॅकरचा बॉल पुल केलाय. उंची जास्त. पाहूया 1 बाउंड चेंडू जाईल का आणि चेंडू मात्र जातो सीमा रेषा पलीकडे. चौकार. विकेट मैदानातून बाहेर. विपुल घरत त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आला. लगेच मात्र कमबॅक केलं गोलंदाजांनी आणि विकेट मात्र बाहेर पाहायला मिळते. विपुल घरतची विकेट पडली. 2 विकेट. धावसंख्येचा विचार केला 5 धावा धाव फलकावरती. भूषण घरत आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॅटचे काढा. तिसरी सफलता. तिसरा विकेट मैदानातून बाहेर. भूषण घरत.
पहिल्या षटकाचा खेळ पाहिला आपण. पहिल्या षटकामध्ये बॉल राहिला, मात्र गोलंदाज विशाल होता. गोलंदाजाचा विचार केला तर 3 विकेट मिळवले आणि 5 धावा खर्च केल्यात. जबरदस्त पेवांच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी ते मात्र प्रत्यक्ष दाखवलं आपण मैदानावरती. पापडीचा बडा संघ जर बघितला गेला तर एक चांगला संघ आहे आणि त्या संघाचं मात्र 3 धक्के दिले आहेत, परंतु आता अजूनही संधी दिली गेली नाही. मात्र अजूनही 3 षटकं त्यांच्या हातात आहेत आणि 3 षटकामध्ये किमान 30 ते 35 धावा इतर सर्व मात्र जमा केल्या तर चांगला मात्र एक सन्मानजनक स्कोर पाहायला मिळेल. गोलंदाजाला सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज असेल अल्पेश. पाहूया अल्पेश कशा प्रकारे गोलंदाजी करते. मात्र फलंदाजी इथे मात्र चांगली करावी लागेल आता पापडीच्या बडा टीमला. 4 षटकांचा सामना. पहिल्या फेरीतील सर्व 4 षटकाचे सामने पाहतो आपण. चौथा सामना पाहतो पहिल्या फेरीतील आणि 5वा सामना असेल पाली पक्ष मानपाडा संघाचे कडनं. तर या आपण लगेच यायचं इनिंग संपाच्या अगोदर. चांगला रिव्हर्सचा वापर आणि सक्सेसफुल गेलाय. बॉल जाईल मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार. आहे आणखी एक विकेट. 4थी विकेट गमावली आहे पापडीचा बडा टीमने. जसा फलंदाजाच्या बॅटमधून चौकार येतो तसा फलंदाज बाद होतो. पहिला होता आपण विपुलच्या बॅटमधून एक चौकार पाहिला, त्याच्यानंतर लगेच विपुलला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर मात्र संकेच्या बॅटमधून आला चौकार, तो देखील मात्र तंबूच्या आश्रय आलाय. नवीन फलंदाज गेलाय भावेश करत. हा चेंडू अगदी स्लोअर गतीचा चेंडू पडल्यानंतर मात्र सरळ किपरच्या हातामध्ये विसावतो आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी, गती परिवर्तन, कधी चेंडूला वेग तर कधी चेंडूला अगदी हलक्या हाताने मात्र चेंडूच्या हाताळणी. इथं मात्र डोक्याचा वापर करून फलंदाजी करावी लागेल फलंदाजांना. मिस टायमिंग आहे. चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक नाही येते आणि येतोय चौकार. इथं मात्र डोक्याचा वापर केलाय, मात्र अगदी थांबून केलाय. ज्याप्रमाणे गोलंदाजी होतोय तशी मात्र पटकीबाजी देखील पाहायला मिळेल इथे. इथं मात्र हा चेंडू ऑफ कटरचा चेंडू, लेग कटरचा चेंडू, काय पडल्यानंतर मात्र चेंडूला स्विंग पाहायला मिळते. कटरचा वापर मात्र चांगल्या प्रकारे करतो हा गोलंदाज अल्पेश. या अगोदरचा चेंडू देखील असंच पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा चकवा दिला फलंदाजाला. इथं मात्र ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, फिल्डर दूरवर नाही येणार तोपर्यंत पाहूया. अगदी वेगाने चेंडू आला आणि पकडला, फेकला, काय थ्रो, जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त सिंगल मिळाली या बॉलवरती. सिंगल मात्र धावपळ पुढे गेला, 14 धावा धावपळकावरती. सेकंड ओव्हर पाहतो आपण. सेकंड ओव्हरचा खेळ झाला समाप्त 14 धावा धावपळकावरती आणि 4 विकेट मात्र गमावलेत डीजे.
दोन षटकाचा खेळ झाला समाप्त. दोन षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. 4 विकेट गमावले. 14 धावा धावफलकावरती. आता मात्र इथून थोडासा स्पीडअप करावा लागेल. धावसंख्येला वेग वाढवावा लागेल पापडीजबारा टीमला, कारण की 2 षटकं आपल्या समोर आहेत आणि अशीच जर गोलंदाजी राहिली अंतर टीमची तर कमीत कमी धावसंख्येवरती देखील रोखू शकतो पापडीजबारा टीमला. पाहूया तिसऱ्या ओव्हरमध्ये कशा प्रकारे फलंदाजी होते, गोलंदाजी होते. अगदी समोर केलेला आहे. तेवढंच वेगाने मात्र फिल्डर बॉल खाली थोडंसं मिस फील्ड आणि त्याचाच फायदा मात्र फर्स्टला सेकंडमध्ये इथंच देखील चान्स होती, परंतु चान्स गमावली. सेकंड रन झाली नसती. मिस फील्डमध्ये आणखी एक विकेट गमावून लागली असती, मात्र नशिबाची साथ मिळाली मात्र, कारण की बॉलरच्या हातामध्ये चेंडू आला नाहीये. 2 धावा मिळाल्या या बॉलवरती. 2 धावेने मात्र धावफलक गेला पुढे. 16 धावा धावफलकावरती. तिसरं षटक पाहतो मार्गस्थ असताना मात्र गोलंदाज राकेश पहिल्याच बॉलवरती 2 धावा खर्च केल्यात. 4 विकेट मात्र गमावले पापडीजबारा टीमनी. मधल्या फलीतील फलंदाज चांगला संघर्ष करावा लागेल पुन्हा एकदा. ऑफ साईडला चांगलं क्षेत्ररक्षण यावेळीच मात्र चांगला फील्ड केला, चांगला थ्रो केला. सिंगल मिळाली या बॉलवरती. 17 धावा धावफलकावरती. चांगला क्रिकेट पाहायला मिळते. इथं मात्र चांगला टॉप गेवरती गाडी चालवावं लागेल पापडीजबारा टीमला, कारण की अगदी दूरवरचा प्रवास एवढ्या लांबून आल्यात. इथे मात्र चांगली कामगिरी त्यांच्याकडनं अपेक्षा भरपूर होत्या. त्यांचं प्रेक्षक वर्ग देखील अगदी घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेत असतील, परंतु कामगिरी मात्र खराब झाली आहे. सुरुवातीला 4 धक्के दिले पहिल्याच ओव्हरमध्ये. त्याच्यानंतर मात्र आता ही जोडी तग धरून राहिली आहे. त्यांच्याकडनं अपेक्षा भरपूर असतील. पाठीराखेना पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. हाफ टेकरचा बॉल होता. ऑन साईडला फक्त ड्राईव्ह केलाय. अराउंड द कार्पेटमध्ये चेंडू जाणार. सिंगल फक्त मिळते. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते अत्तरली टीमचं. गोलंदाजी चांगली आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट देखील खूप चांगलं पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते मैदानावरती. खूप चांगली स्पर्धा पाहतो आपण. सरपंच चषक ही ट्रॉफी पाहतो आपण. जय गावदेवी क्रिकेट पाली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली आहे. 4था सामना पाहतो आपण पहिल्या फेरीतील. फुलटॉस चेंडू आणि मोठा फटका फेकून दिलाय आउट ऑफ द पार आणि येतोय षटकार. धावसंख्येला आकार मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 24 आकड्यावरती. फुल टॉस परंतु या वेळेस मात्र ऑन साईडला फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. तोपर्यंत मात्र फर्स्टला सेकंड मध्ये कन्वर्ट केला गेला. फुलटॉसचा मात्र पुरेपूर फायदा घेत असताना मात्र भावेश अगदी समोर असतं पाहायला मिळते चेहऱ्यावरती. अगदी त्याच्यावरती तिसऱ्या ओव्हरमध्ये धावांची आवश्यकता होती आणि त्याप्रमाणे मात्र खेळ पाहायला मिळतं या मॅच मध्ये. मानपडा टीम जर असेल तर या पण या इनिंग आहे का ओके. जसा इनिंग समाप्त होईल टॉस केला जाईल. पुढचा चेंडू असेल. यावेळेस मात्र लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा. इट इज अ वाईट. आणखी एक धाव मात्र ऍड केली जाईल टोटल मध्ये. 27 धावा धावफलकावरती. 4 विकेट मात्र लवकर गमावले. त्याच्यानंतर मात्र या जोडीने मात्र चांगला संघर्ष केलाय. धावसंख्येला चांगला आकार देण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न मात्र आतापर्यंत सक्सेसफुल होत पाहायला मिळते. तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा बनतात. 2 ओव्हरमध्ये पाहिल्या होत्या आपण 14 धावा आणि 27 धावा आतापर्यंत म्हणजे 13 धावा आतापर्यंत आल्यात या ओव्हरमध्ये. पंचांचा इशारा. पुन्हा एकदा वाईट. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट. समोर मोठा फलंदाज भावेश करत आणि त्याच्या बॅटमधून मोठे पटके येत असल्याने गोलंदाजावरती आलेला हा दबाव. 28 धावा धावफलकावरती. 2 षटकामध्ये 14 आणि तिसरं षटक चालू असताना मात्र 14 धावा खर्च केल्यात. आणखी एक षटक शिल्लक आहे. म्हणजे किमान 35 ते 40 धावापर्यंत मजल मारू शकतो हा संघ. आणि संघाचे जर बघितलं गेलं तर गोलंदाजी खूप चांगली आहे पापडीबारा टीमची देखील. मिस टायमिंग. या वेळेस मात्र 5वा विकेट मैदानातून बाहेर.
तो अशा वेळीच मात्र जास्तीत जास्त 1 ते 3 पर्यंत पाणी जास्त लागते. चला छोटीशी टीम मीटिंग, लगेच फिल्डिंग डिपार्टमेंट सजवून घ्या. 3 षटकांचा वाजवी खेळ झाला समाप्त. पापडीचा पाडा संघ बॅटिंग करत असताना मात्र धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. टीमची धावसंख्या 28 धावा. चांगल्या धावा आल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये. 14 धावा खर्च केल्या गोलंदाज राकेश या गोलंदाजांनी. संधी असेल अजूनही पापडीपाडा टीमला चांगली फलंदाजी करावी लागेल या ओव्हरमध्ये. बैरवीचा षटक असेल. बैरवीच्या षटकामध्ये हाणामारी जास्तीत जास्त केली जाते, परंतु 5 विकेट मात्र गमावल्यात. म्हणजे अर्धा संघ मात्र तंबूच्या अस्त्र आलाय आणि अशा वेळीच मात्र फटकेबाजी होईल का? चांगल्या अंतर टीम देखील त्यांना देखील विचार करायचा असेल की ज्याप्रमाणे 2 षटकामध्ये कामगिरी केली होती तशीच कामगिरी मात्र अंतिम ओव्हरमध्ये जर झाली तर आम्ही कमी त्या धावसंख्येवरती पापडीपाडा टीमला मात्र रोखू शकतो. पाहूया कशा प्रकारे मात्र रणनीती असेल दोन्ही टीमची. षटकार आणि चौकार हॅट्रिक साठी 500 रुपये आणि षटकार हॅट्रिक साठी देखील 500 रुपयाचे असेल पारितोषिक. हे पारितोषिक आहेत आमच्याकडनं विनोद वारे यांच्याकडनं. हे पारितोषिक असतील. फलंदाजाला संधी आहे. इथं मात्र डिफेन्स कव्हरला खेळून काढलाय. सिंगल अगदी जोराने वेगाने घेतले. सेकंडचा कॉल नाहीये. चांगली फिल्डिंग, सिंगल मिळाली पहिल्याच बॉलवरती. इथं मात्र 5 चेंडूवरती चांगली हाणामारी करावी लागेल टीमला. 29 धावा धावफलकावरती. 5 चेंडूमध्ये किमान 10 ते 11 धावा 40 धावा पर्यंत मजल मारू शकतो. गोलंदाज तयार आहे. अंतिम षटकामध्ये विनायक. पहिला चेंडू तर खूप चांगला फेकला विनायकने. फक्त सिंगल धाव खर्च केली आहे. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. तुम्हाला जर चांगली फलंदाजी करायची असेल तर तुम्हाला पनफूटचा वापर, बॅकफूटचा वापर, लॉंग हँडचा वापर, बॉटम हँडचा वापर असे या फटक्यावरती वापर तुम्हाला करणं गरजेचे असणार आहे. तर तुम्ही चांगली फलंदाजी करू शकता. तुम्ही जागेवरनं मात्र मोठे फटके मारू शकत नाहीयेत. कारण की तुम्हाला मोठे फटके मारायचे असतील तर तुम्हाला फ्रंटफूट, बॅकफूट, लॉंग हँड, बॉटम हँड या गोष्टींचा वापर करणं गरजेचं असणार आहे. 5 चेंडू तुमच्या हातात आहेत. 5 चेंडूमध्ये तुम्ही जेवढ्या धावा बनवतील त्या धावा तुमच्या टीमच्या फायदेशीर असणार आहेत. पाहूया. गोलंदाज तयार असेल. विनायक गोलंदाजी ट्रॅकवरती. शेवटचं षटक. हाफ टॅकरचा बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर तैनात. आणखी एक विकेटचं पतन. फक्त 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. पहिल्या सत्रामध्ये 29 धावा धावफलकावरती अजूनही स्थिर धावसंख्या पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये इन झालाय युवराज, जर्सी नंबर 12. आपण पाहतो आंतरराष्ट्रीयमध्ये युवराज सिंगची देखील, परंतु युवराज सिंगने काय कारनामा केला होता. स्टोट बॉलच्या गोलंदाजावरती 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारा युवराज सिंग. इथं मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया एखादा षटकार जरी आला
यावेळेस सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते, जबरदस्त गोलंदाजी अंतिम ओव्हरमध्ये पाहायला मिळते. तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या, परंतु पहिल्या सेकंड आणि अंतिम ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या अजूनही स्थिर पाहायला मिळते. 29 धावा धावफलकावरती 3 चेंडू फक्त शिल्लक राहिल्या. 3 चेंडूमध्ये आपल्याकडे 7-8 धावा जरी जमा झाले तर चांगला स्कोर, एक सन्मानजनक स्कोर पाहायला मिळेल. इथं मात्र कट करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी वाईट रेस जे आहे सगळ्या समोरून अगदी समोर चेंडू जाते आणि किपरच्या हातामध्ये चेंडू विसावते. फलंदाज अगदी अशा अभूत नजरेने पाहत राहिलाय, हा चेंडू टाकला कसा, गेला कसा, व्हाईट टर्न आहे. खूप चांगली गोलंदाजी राहिली अंतिम ओव्हरमध्ये. इथं मात्र सफल होण्याचा प्रयत्न होता, सिंगलसाठी मात्र संघर्ष करावा लागते. अंतिम ओव्हरमध्ये धावा येत नाही, लेगबायच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली. सिंगलने मात्र धावफलक गेला पुढे. 30 धावा धावफलकावरती लागली गेली. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे, कारण की याचं कारण की सुरुवातीचे जे टॉप ऑर्डरचे फलंदाज होते ते बाद झाले आणि या भैरवीच्या षटकामध्ये जी धावा बनवायची असते ते मात्र बनवता आली नाहीये. मधल्या फलीतील फलंदाजांना मात्र पूर्णपणे इथे मात्र रोखून धरले. शेवटचा चेंडू असेल. हा चेंडू देखील सुरेख आणि फक्त 30 धावा धावीवरती रोखलं गेलं. 31 धावांचं लक्ष असेल. 31 2 पेनल्टी आहे ना, शॉट होतील म्हणजेच 29 धावांचं लक्ष असेल अंतरली टीम समोर.
मोहनजी पाटील सर. तर सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात. एकूण लक्ष या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टार्गेट असेल केतन छोटस लक्ष 29 धावेच्या या ठिकाणी टार्गेट असेल त्या टीम अंतरली संघासमोर आणि ते लक्ष घेऊन सलामी जोडी पोहोचली आहे मैदानावरती. अल्पेश आणि विशाल स्ट्रायकरला फलंदाज अल्पेश, नॉन स्ट्रायकरला फलंदाज असेल विशाल. गोलंदाजी मार्कवरती पहिलं पॉवर प्लेचं षटक भूषण घरत. दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शॉ द गुड गेम, शॉ द क्वालिटी क्रिकेट. खूप चांगली क्रिकेट स्पर्धा. सरपंच चषक आपण एन्जॉय करतो आणि या मॅचला सेकंड इनिंगला सुरुवात होते. गेम ऑन. पहिला बॉल या षटकातील. तयार गोलंदाज भूषण. लेट्स प्ले. ओव्हर द विकेट. येस, पहिला चेंडू पडल्याने डीप राहिला, खाली राहिला आणि पॅडवरती आदललाय. पायचीची अपील जोरदार झाली आणि लेग बिफोरच्या माध्यमातून पहिला विकेट मैदानाच्या बाहेर अंतरली टीमला लागतोय. पहिला धक्का. रोशन इन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती. नेक्स्ट मॅच असेल मानपाडा विपक्ष गावदेवी पाली या दोन संघामध्ये. यजमान विपक्ष पाहुणे असा सामना आपल्याला पाहायला मिळेल कारण की स्वतःच्या होम ग्राउंडवरती स्वतःच्या स्पर्धेमध्ये खेळेल गावदेवी पाली संघ आणि त्यांच्या आगे डोंबिवली विभागातील मानपाडा संघ त्यांना फाईट करेल. सुरुवात चांगली झाली या षटकाची. विकेट मिळाली आहे. गोलंदाज भूषणला पुन्हा एकदा तयार होते. भूषण करण्याचा प्रयत्न. अजून एक विकेट. लेग बिफोर पुन्हा एकदा फलंदाज बाद. सलगचा दुसरा धक्का टीम अंतरली संघाला. ₹500 कॅश प्राइज लावलं गेलंय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल गोलंदाज भूषण घरत. व्हेरी गुड बॉलिंग. खूप चांगली सुरुवात केली आपल्या स्पेलची. पॉवर प्लेचं षटक सुरू आणि एके धाव फलकावरती अंकित केली नाही अजूनही. 2 गडी गमावले. टीम अंतरली संघानं नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय चेतन. 4थ्या क्रमांकावरती फटका चांगला बॅकफुटवरती गेले. समोर खेळत एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित आणि सिंगल मिळाली. खातं खुलवतं ते फलंदाज चेतनचं आणि टीम अंतरली संघाचं. 1 धाव फलकावरती. छोटंसं लक्षाचा पाठला करतोय. 24 चेंडू आणि 29 धावेचं टार्गेट आहे या सामन्यामध्ये. आमचे मित्र नक्कीच रोहित थोरवे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल आमच्या सरपंच चषकामध्ये. स्ट्रायकरला फलंदाज येतोय विशाल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट मिड विकेटला खेळाडू उपस्थित. 1 धाव कंप्लीट. सन्माननीय गणपतजी लोते साहेबांचं देखील आगमन झालंय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल सरपंच चषकामध्ये. सरपंच ताई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सौभाग्यवती शांताताई जगन ठाकरे त्यांच्याच नावाने क्रिकेटची स्पर्धा सरपंच चषकाचं भव्य दिव्य आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. ओव्हर द विकेट. फुल टॉस खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिडॉन मध्ये खेळाडू उपस्थित. डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु डायरेक्ट हिट होत नाही. रन्स मिळाली 1 चेतनला. टीम अंतरली संघ पुढे सरकली आहे 3 या धावसंख्येवरती. 3 धावा स्कोर बनवत. षटक फार चांगलं राहिले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये इम्प्रेस आणि प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते भूषण घरतच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पुढचा बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र
पाठलाग केला चेंडूचा, थोडेसे ऑप्शनवरती गेले आणि फटका सजवला, तो शॉट एक्स्ट्रा कव्हरला. रन्स मिळाली 1, धावसंख्या 4 आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक समाप्त, पॉवर प्लेचं सफर ओव्हरची समाप्ती. अंतरली टीम 2 गडी बाद 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही विजयाचा विचार केला तर इथून जिंकण्यासाठी 25 धावेची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. डीजे पनवेल विभागातील हा संघ, त्याचबरोबर आपल्याच विभागातील हा संघ अंतरली संघ त्यांना फाईट करतोय. गोलंदाज दुसरं षटक विपुल. चला वेळ जास्त घेऊ नका पापडीचा पाटा टीम, प्लीज विनंती असेल. स्क्वेअर लेग मिड विकेट, लॉंग ऑनला खेळाडू, ऑफसाईड मध्ये लॉंग ऑफ आणि कव्हर मध्ये खेळाडू. स्विच हिट, रिव्हर्स अटेंड केलाय. आठवण करून देते केविन पीटरसनची आणि चेंडू गॅप मधून सीमा पार येतोय चौकार. गावदेवी पाली संघटने रेडी झालाय. इन ऍक्शन मध्ये केतनला आपण पाहणार आहोत. त्यानंतर नरेश असतील, पॅडी देखील आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रॉंग अपील होती यशांच्या पाठीमागे आपण पाहिलं. या ठिकाणी विकेट किपर, त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला. रन्स मिळाली 1, धावसंख्या 9 या आकड्यावरती. लेग बायज स्मॅडी देखील असेल इन ऍक्शन मध्ये. आमचे शाहरुख देखील असतील आणि नरेश ठाकरे आणि शाहरुख साठी पारदर्शक आले ते मनीष कोळेकर उर्फ पांड्याच्या माध्यमातून. फुल टॉस, लॉफ्टेड हिट, फटका चांगला आहे, धावा देखील मिळतील चांगल्या. चेंडू वाईडिश लॉंग ऑन, सीमारेखा बाहेर. षटकार येतोय फलंदाज चेतनच्या बॅट मधनं. षटकवतात कंप्लीट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम अंतारली पोहोचली आहे. 19 आकड्यावरती विजयासाठी 12 चेंडू ची गरज. यस डीजे.
आमचे महेश देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. इन ऍक्शन मध्ये असतील गावदेवी पाली संघामध्ये. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती या तिसऱ्या षटकामध्ये. भावेश घरत. 12 चेंडू 10ची गरज. लाईन पाहावी लागेल. यस, लाईन चुकीची. आउटसाइड लेग स्टंप. पंचांचा इशारा वाईट बॉल. अगोदरच धावा कमी आहेत आणि एक्स्ट्रा धावा मिळत आहेत टीम अंतरली संघाला. धावसंख्या 1 पुढे सरकेल 20 या आकड्यावरती. 12 चेंडू, मॅचचं इक्वेशन 9 धावेची गरज आहे. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. शफल खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र मागे चेंडू येतो. डायरेक्ट हिटचा प्रयास आणि रन्स कंप्लीट झाली. एक लेग बाईज. धावसंख्या 21. 21 धावा फलकावरती. 8 डावेची गरज सामना जिंकण्यासाठी. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय अंतरली संघ या मॅच मध्ये. फुल टॉस, लॉफ्टेड हिट, गॅप मध्ये खेळाडू उपस्थित आणि पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. झेल ड्रॉप, झेलेचं रूपांतर चौकारामध्ये आणि आता मॅच मध्ये शिरकाव झाला टीम अंतरली संघाचा, कारण गरज आहे फक्त 4 धावेची. मानपटा टीमला इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. हा देखील यॉर्करचा चेंडू पाहायला मिळतोय आणि साईड कुठे हे डायरेक्ट हिट करायचं होतं गोलंदाजाला. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावरती 27. 27 धावा. विजयासाठी फक्त 2 धावेची गरज आहे. ओमसाई MTC या वाहिनीद्वारे स्पर्धा कव्हर करतोय आपण. खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. फटका मिस टायमिंग. झेलची संधी पुन्हा एकदा निर्माण झाली आहे आणि जजमेंट नाहीये. झेल होतोय ड्रॉप. विजय स्ट्रोक. सामना फिनिश. सामना जिंकलाय अंतरली टीमला. हार्दिक अभिनंदन टीमचा आणि हार्ड लक पापडी सपाटा टीम. लाईन अप करायचं आपण शेक हँड